नमस्कार. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची तारीख ही शेवटची होती आणि सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे लागल्या होत्या. परंतु सर्वांना खात्री देखील होती की उदय बने आणि बंड हे दोघांवेळी शक्य नाही. 19/6/1979 सालापासून मी शिवसेना प्रमुखांच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आता 45 वर्ष पूर्ण झाली. या 45 वर्षामध्ये बरेच चढ उतार आले. मी शिवसेनेचा तालुका प्रमुख होतो. नारायण राणे साहेब गेले, राजसाहेब गेले, तेव्हा जिल्हा प्रमुख होतो. सलग 25 वेळा जिल्हा परिषदेवरती मी निवडून देखील आलेला आहे. वेगवेगळी स्थानिक स्वराज्य संस्थेमधली पदं देखील भूषवलेली आहेत. त्याचबरोबर शासन स्तरावरची देखील बरीच पदं वेगवेगळ्या प्रकारची अशासकीय भूषवलेली आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनचा मी अख्ख्या महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे आणि संपूर्ण भारतामध्ये जेवढ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आहेत त्याच्या असोसिएशनचा मी प्रमुख सल्लागार संघटक आहे. आता विधानसभा हो घातलेली आहे आणि ह्या विधानसभेला उमेदवार म्हणून बऱ्याच जनतेमधून बऱ्याच लोकांनी मला विनंती केली होती की साहेब आपण याच्यामध्ये उतरावं. माझ्या पक्षीय स्तरावर जर म्हणायला गेलं तर आमचे आदरणीय राजू साळवी आमदार यांच्या खालच्या आठवडा बाजारच्या कार्यालयामध्ये संपूर्ण कार्यकारिणीने मला निमंत्रण केलं होतं. निमंत्रणचा अर्थ असा की मी सध्या गेली 2.5 वर्ष शिवसेनेच्या कुठल्याही पदावर नाही आहे. मी साधा बूथ प्रमुख पण नाही आणि असं असताना देखील मला त्यांनी निमंत्रण दिलं. मी गेलो आणि त्यांनी मला असं सांगितलं की आज इच्छुकांची यादी पाठवायची आहे. मी काही सेकंदात सांगितलं की मी इच्छुक नाही, कारण शिवसेनेमध्ये इच्छुक पद्धत चालत नाही असं माझ्या माहितीप्रमाणे. कारण मी आता काल परवाचा शिवसेनेत आलेला माणूस नाही, कारण मी शिवसेना रत्नागिरी तालुक्यामध्ये गावागावात रुजवणारा माणूस आहे. शिवसेना निर्माण करणारा, शाखा काढणारा माणूस मी आहे. पण मला माहीत होतं की इच्छुक हा शब्द चालत नाही. या ठिकाणी आदेश चालतो. आदेश आला तर 100% आपण लढाई करू, परंतु इच्छुकांच्या यादीत मला घेऊ नका. बरेच जण नाराज झाले, पण माझा तोच विषय होता. त्याच्यानंतर काही दिवसांनी मला खासदार ऑफिसला, विनायक राऊत साहेबांच्या ऑफिसला मला बोलवलं गेलं कार्यकारिणीकडून आणि त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही तुमचं एकमुखी एकट्याचंच नाव शिफारस करून आम्ही वर पाठवतोय उद्धवजींकडे. म्हटलं चांगली गोष्ट आहे, पण स्पर्धा नको आणि इच्छुक वगैरे असा काय प्रकार नको. आता गेल्या 3 महिन्यापूर्वी असंच तालुका कार्यकारिणी सगळी बसली होती, तिथे मला बोलवलं. म्हणजे तुम्ही काम करायला हरकत नाही, काम सुरू करा. जरी कुठल्या पदावर नसलात तरी काम सुरू करा. आमच्या मनामध्ये तुम्हीच आमचे उमेदवार आहात. आणि मग आमच्या काही नेते मंडळींनी त्यांच्याकडून शिफारस मागितली होती आणि ती नेते मंडळी होती आदरणीय विनायक राऊत साहेब आणि आमचे मिलिंदजी नार्वेकर यांच्याकडून ती शिफारस मागवली गेली. तालुका प्रमुख बंड्या साळवी आणि जिल्हा प्रमुख विलास तळके सोडल्यास अख्ख्या तालुका कार्यकारिणीने, हे उपजिल्हा प्रमुख आमचे शेखर घोसाळेपासून प्रमोद शेरेपासून सगळे अख्ख्या कार्यकारिणीने तालुक्याच्या माझी एकमुखी शिफारस ही मातोश्रीवर पाठवून दिली. आमच्या मिलिंदजी नार्वेकरांच्या माध्यमातून, विनायक राऊत साहेबांच्या माध्यमातून आणि संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून आणि खास करून विजय देसाई असतील, आमचे शेखर घोसाळे असतील, यांनी असं सांगितलं की आम्ही आमचं घरदार विकायला तयार आहेत, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये उदय बने यांनाच आपण उमेदवारी द्यावी, जेणेकरून इथे तुम्हाला निकाल अपेक्षित असा मिळेल. मी या सगळ्यांचा ऋणी आहे, कारण मी कुठल्याही पदावर नसताना देखील माझी त्यांनी एकमुखी या विधानसभा मतदारसंघातून शिफारस केली. मला मंगळवारी बोलावण्यात आलं. मी त्या ठिकाणी मातोश्रीवर गेलो.
मला काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरं देखील दिली, साहेबांशी हितगुज केलं. आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी हा अनपेक्षित निकाल लागला की आमचे बाळासाहेब माने हे मातोश्रीवरती प्रवेशकर्ते झाले आणि प्रवेश करताना त्यांच्या हातात एबी फॉर्म हा दाखवला गेला. आणि त्याच वेळेस मी निर्णय घेतला की आता आपल्याला थांबलं पाहिजे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये 40 आमदार गेले, 13 खासदार गेले, तरीही मी कदाचित कॅपेबल नाही म्हणून कुठल्याही पदावरती संघटनेने मला नेमणूक दिली नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये मी आदरणीय खासदार विनायक राऊत साहेब यांच्याकडे घरी पण गेलो होतो. त्यांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांना मी विनंती पण केली होती, साहेब काहीतरी मला जबाबदारी द्या, लोकसभेचे काम करण्याकरता काहीतरी जबाबदारी द्या, मी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेन. म्हणून त्यांनी देखील असमर्थता दर्शवली, मला कुठलीही जबाबदारी दिली नाही. पण तरीसुद्धा मी बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून अहोरात्र मेहनत घेतली आणि ज्या ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आलो होतो त्या सगळ्या मतदारसंघामध्ये कमी का होईना परंतु लीड देण्याचं आम्ही काम केलं सगळ्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं. परंतु तिथे राहण्यात काही मजा पण नाही ना, आणि म्हणून मी आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. कारण 19 दिवस साधारण 20 दिवस मी कोमात होतो मध्यंतरीच्या काळात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझं मेंदूचं मोठं ऑपरेशन 11 तास झालं, तरी माझ्यातला शिवसैनिक स्वस्थ बसू देत नव्हता. तुमच्या जनता जनार्दनच्या आशीर्वादानं मी पॅरालिसिस नव्हता, जिवंत आहे. आणि मी तात्काळ कामाला लागलो. ते आजताच्या क्षणापर्यंत मी काम करतो आहे. गेली 45 वर्ष जनतेची सेवा करताना, माझ्या सगळ्या शिवसैनिकांच्या सोबत, सगळ्या कार्यकर्त्यांसोबत काम करताना खूप मला आनंद वाटत होता. पण सध्या आता मी थांबलेलो, मी खूप दमलो आहे, भागलो आहे, आता मी थांबतो आहे. मी हा फॉर्म जो भरला होता तो एक निषेध म्हणून, की बाबा ह्या कार्यकारिणीचा त्या ठिकाणी सुद्धा जर कोणी विचारात पण घेतलं नसेल, कारण उद्धवजी मला असं म्हणाले की ह्या कार्यकारिणीची शिफारस माझ्याकडे आलीच नाही. म्हणून म्हटलं ठीक आहे साहेब, जर आली नसेल तर त्यांनी विनायक राऊत साहेबांना पण सांगितलं की अरे ही शिफारस उदय दाखवतोय, माझ्याकडे का नाही आली. म्हटलं साहेब नाही आली, ठीक आहे, ही घ्या. मी त्यांच्या हातात दिली. तर ही ती शिफारस आहे, त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट म्हटलं, आणि ह्या सगळ्यांच्या त्याच्यावरती सह्या देखील आहेत अख्ख्या कार्यकारिणीच्या. त्यामुळे उदयबने कधी इच्छुक नव्हता आणि मी इच्छुक आजही नाही आहे. अख्ख्या तालुक्याच्या कार्यकारिणीने शिफारस केली म्हणून मी तयार झालो. काहीतरी चुकीचं मध्यंतरी दाखवलं गेलं की उदयबने इच्छुक. मी कधी इच्छुक नव्हतो. मला तालुका कार्यकारिणी कॅपेबल समजली, त्याच्याबद्दल मी परत एकदा सगळ्यांचे ऋणी आहे, मी आभार मानतो. आणि आता पक्षादेश मी मानतो, म्हणून 45 वर्षात कुठेही बंड न करता मी आदेशाचा पाईक मानणारा माणूस आहे. म्हणून शेवटला कशाला घाण करा, म्हणून मी आता ते माघार घेतलेले आहे. माझ्या आता जे रत्नागिरी तालुक्यातून जेवढे जे आता जितके उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आणि मी सर्वांना सांगेन की ह्या शुभेच्छा देत असताना बघा, सर्वांनाच सांगतोय मी, जमलं तर पब्लिककडे पण लक्ष द्या, पब्लिकच्या समस्यांकडे पण लक्ष द्या. मध्यंतरी कळलं की सामंतसाहेब असं म्हणाले होते, मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ऐकलं होतं की दोन उदय एकत्र आले तर आपण चांगलं काम करू. चांगली गोष्ट आहे, करा ना. कामगार क्षेत्रात खूप वाव आहे, कितीतरी चांगली कामं, आमची सिव्हिल हॉस्पिटल, चांगली कामं करा. 100% आम्ही तुमच्या पाठीशी राहू. जो कोण करेल त्यांच्या पाठीशी राहू, कारण मला समाजसेवा करायची. मी समाजसेवक मूळचा, मी बाळासाहेबांचा सैनिक, 80% समाजकारण मानणारा माणूस. त्यामुळे जे कोण चांगलं करेल त्याला 100% आपण पाठिंबा देऊ. मग आमच्या संघटनेच्या माध्यमातून असेल, विरोधकांच्या माध्यमातून, जनतेसाठी जो कोण भलं करेल त्याला आपण नक्की सहकार्य करू. पण मी आजपर्यंत कुठल्याही पक्षात गेलो नाही, जाणारही नाही, जायची कुठं इच्छाही नाही. मीही जाणार नाही, माझे कार्यकर्तेही जाणार नाही. मी भले आर्थिकदृष्ट्या कमी असेल परंतु भिकारी नक्की नाही. कोणाच्याही पैशाला आजपर्यंत शिवलो नाही आणि शिवण्याची तशा प्रकारची माझी इच्छा देखील नाही, हे मी यावेळेस नक्की सांगेन. कारण मी शिवसेना प्रमुखांचा सैनिक आहे. मी धर्मवीर आनंद दिघेंच्या बरोबर वावरणारा सैनिक आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि कामगार क्षेत्रामध्ये काम केलेला मी एक सैनिक आहे. आदरणीय अनिलजी परब हे माझे 45 सालापासून वकील होते आमचे, कारण मी कामगार क्षेत्रात पण चांगल्या प्रकारे काम करण्याला मला वाव मिळाला. आणि म्हणून ही कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडून बंड होणार नाही याची मी खात्री
माझे आदरणीय उपजिल्हाप्रमुख आणि मी ज्याला लहान भाऊ मानतो ते शेखर घोसाळे आणि आमचे विजय देसाई यांना आम्ही शब्द दिला होता की मी उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे. त्याप्रमाणे मी आज माघार घेतली. माझ्या शिवसेना प्रमुखांची माफी मागून, आदरणीय अनंतजी गीते असतील किंवा आमचे सर्व सैनिक असतील यांची माफी मागून आज मी थांबण्याचा निर्णय या ठिकाणी मी घेतो आहे, असं मी आपल्यासमोर मी जाहीर करतो. धन्यवाद.